झी 24 तास एक पाऊल पुढे. नातखुळ्या तरुणाईचं आकर्षण असलेल्या K2S म्हणजेच कात्रज ते सिंहगड ट्रेकला सुरुवात झाली आहे. सह्याद्रीच्या रांगेतले तब्बल 14 डोंगर रात्रीच्या वेळी सर करण्यात वेगळीच गंमत आहे. यावर्षी शेकडो ट्रेकर्स बरोबर झी मीडियाचा ग्रुपही K2S मध्ये सहभागी झालाय. याचा सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. एकदम झक्कास वारा सुटलाय. निसर्गाचं आपण रूप या ठिकाणी पाहतो. सगळे सज्ज आहेत. अजून अंधार पडायला अवकाश आहे आणि इथून आमची K2S म्हणजे कात्रज टू सिंहगड हा ट्रेक सुरू होणार आहे. अर्थातच झी 24 तासचा झी मीडियाचा संघ देखील या शर्यतीमध्ये सहभागी झालेला आहे. आपण पाहतो अगदी मुंबईवरनं थेट म्हणजे तिची इच्छा तिची एक्साइटमेंट एवढी होती की ती कदाचित मुंबईवरनं धावत आली असती. शुभांगी आपल्यासोबत आहे. शुभांगी तयार आहेस? हो नक्कीच. 14 डोंगर पार करायचे. अश्विनी हो एकदम एक्साइटेड आहे. हा. आणि नितीन तुला डोंगर पार करत असताना शूटिंग पण करायचं आहे. एक छान एपिसोड करायचा आहे. वडापाव आणि बर्गर बाहेर निघणार आहे. काय बाहेर निघणार आहे? सगळं काय खाल्लं पिल्लेलं सगळं बाहेर निघणार आहे. आणि आमच्या सोबत मीडियाचे आणखी देखील प्रतिनिधी या ठिकाणी या ट्रेकमध्ये सहभागी झालेत. शेकडोच्या संख्येनं तरुणाई या ठिकाणी सहभागी झाली आहे. आता आम्ही सुरुवात करणार आहोत. खरोखरच खूप एक्साइटमेंट आहे. सकाळपर्यंत किंबहुना पहाटेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला गड सर करायचा आहे. सिंहगड सर करायचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास एक पाऊल पुढे.